विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले? मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणणार, ठाकरेंची माहिती. पंतप्रधान मोदींचा व्ह्यू नकोस, मी पाठीशी, हा संदेश कुणाला? उद्धव ठाकरेंचा सवाल. सुनावणी सुरू असताना मोदींचा संदेश ही गंभीर बाब, कोर्टाच्या निदर्शनास आणणार, ठाकरेंची माहिती. फडणवीसांची तक्रार करायला शिंदे मोदींना भेटले. एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा त्रास, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे महागद्दार, तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका. राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यात चुकीचं काय? शिंदे सेनेचे खासदार ज्योती वाघमारेंचं प्रत्युत्तर. अधिवेशनाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटल्यानं त्यांचे बॉस बदलले का? रामदास कदमांची टीका. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोदी शहा ठरवतील तसंच होणार. दादांची राष्ट्रवादी, शिंदेची सेना हे मोदी शहांचे पक्ष. राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत घडामोडींवरून राऊतांची टीका. पंतप्रधान मोदी विरोधकांना वेळ देतात. मोदी खासदारांना भेटल्यानं राऊतांचा तिळपापड. नवनाथ बन यांचा राऊतांवर निशाणा. परदेशी निधी सुधारणा विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. FCRA बिल आमच्यावर लादू नका. संसदेच्या संयुक्त समितीकडे बिल द्यावं. एकमतानं यावर मार्ग काढता येईल, सुप्रिया सुळेंची भूमिका. शरद पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार. महाराष्ट्रामधील प्रश्नांसंदर्भात सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेमध्ये पंतप्रधानांना भेटणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. दिल्लीमधील CJPच्या आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी SIT स्थापन करा. पायलट गनचा वापर कसा झाला याची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. लाखो रुपये खर्च करूनही हजारातील फक्त 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी. तरुणांना चक्रव्यूहामध्ये फसवून ठेवलं जात आहे. प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा. अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तत्काळ काढून घेण्याची मागणी. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याचा इशारा. कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. सौरव दास आणि रत्ना सिंह यांनी मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंची भेट घेतली. ठाकरेंसह पक्षानं दिलेल्या पाठिंब्याबाबत CJPनं मानले आभार. अकाली दलकडून महिला आरक्षण बिल आणि डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून अकाली दलाच्या निर्णयाचं स्वागत. देशातील महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि महिला आरक्षण विधेयक प्रभावीपणे लागू करण्यासाठी इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, रिजिजू यांचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. कागलमध्ये होणाऱ्या सभेत हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पहिल्यांदाच एका मंचावर येणार. राज ठाकरेंचा आज रायगड दौरा. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. माणगाव, पेण, पनवेल मनसे कार्यालयांचं उद्घाटन करणार. राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरेंच्या विरोधात सूर. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत, अजितदादांची तीच इच्छा होती. पक्षाचा विचार करून तटकरेंनी पद सोडावं, रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय, अंजली दमान यांचं मोठं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. उमेश पाटील कोणालाच घाबरत नाही. दादांच्या मृत्यूनंतर शपथ कोण घेणार, मंत्री कोण बनणार, लगेच चर्चा सुरू झाल्या. दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन कुणी केले त्याचा शोध घ्या, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची मागणी. अजितदादांच्या पश्चात पक्ष सांभाळायचा आहे, सर्वांनी शांततेमध्ये घ्यावं. रुपाली ठोंबरेंच्या आरोपानंतर छगन भुजबळांचा सल्ला. पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया. प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबत भेट झाली असेल. प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती नाही. छगन भुजबळांची माहिती. तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये असल्यानं बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती. सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा सपकाळांचा दावा. सुनेत्रा पवारांचा अवमान करण्याचा संदर्भ नव्हता, सपकाळांचं स्पष्टीकरण. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदला असा सल्ला दिला नाही. दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. प्रशांत किशोर आणि दादांचे चांगले संबंध होते म्हणून ते भेटायला आले होते, दत्तात्रय भरणेंची माहिती. सुनेत्रा पवारांनी अजूनही अर्थखातं का मागितलं नाही, सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडली पाहिजे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दादांच्या पक्षाच्या वतीनं कोणतीही भूमिका घेतली जात नाही म्हणून काँग्रेसकडून असं बोललं गेलं असावं. गुंगी गुडिया टीकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मला अटक करण्याचा डाव आखलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ. मनोज जरांगे आक्रमक. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही. मी ओबीसी निवडास मराठ्यांच्याही जवळचा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी केला होता आरोप.
लक्ष्मण हाकेंनी वैयक्तिक पातळीवर टीका करू नये, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. तर जरांगेंचे गैरसमज दूर करू, शिवाय बावनकुळेंवर बोलताना जरांगेंनी शहानिशा करावी, प्रसाद लाड यांचा सल्ला. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामधील अधिकारी विरुद्ध अध्यक्ष असा संघर्ष चव्हाट्यावर. जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करतात, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचा आदेश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलन, आर्थिक नोंदींच्या सखोल चौकशीचा आदेश. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. आमदार सुरेश धस यांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. तर माझी बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. अंगावर आल्यावर आणि रोष वाढल्यावरच भाजपनं विजय चौधरीचा राजीनामा घेतला. नाना पटोलेंची भाजपवर टीका. ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत होत्या तरी भाजपनं दुर्लक्ष केलं. नाना पटोलेंचा हल्लाबोल. मीरा भाईंदरच्या प्रभाग 12 मधील अनेकांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. महापौर डिंपल मेहता आणि स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांचा हा मतदारसंघ. मीरा भाईंदर पालिकेसाठी 500 कोटींच्या कर्जाची मागणी. आमदार नरेंद्र मेहतांकडून रस्त्यांच्या कामासाठी कर्जाची मागणी. तर 500 कोटींच्या कर्जावरून शिवसेनेचा आक्षेप. कर्जासाठी महापालिकेच्या मालमत्ता 30 वर्षांसाठी गहाण ठेवण्यात येणार, प्रताप सरनाईक यांचा आरोप. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यामध्ये फोनवरून संवाद. भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीवर दोघांमध्ये चर्चा. उच्चस्तरीय संवादातून भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होणार, पंतप्रधान मोदींकडून ट्विट. अमेरिकेच्या F-15E फायटर जेट मलब्याचे फोटो इराणकडून जारी. स्ट्राईक ईगल या लढाऊ विमानाच्या मलब्याचे नवीन फोटो समोर. वैमानिकांच्या बचाव मोहिमेदरम्यान विमानांचं मोठं नुकसान. भारतामध्ये LNG आयात दुप्पट झाल्याचा संसदीय समितीचा अहवाल. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताचा द्रवीभूत नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व दुप्पट. आयात 13.29 MMT वरून 26.96 MMT वर पोहोचली. माजलगावातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दुजाभाव होत असल्याचा बहुजन विकास मोर्चाचा आरोप. गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवला जातो, मात्र श्रीमंतांच्या अतिक्रमणांना अभय दिलं जात असल्याचा दावा बाबूराव पोटभरेंचा आहे. भेदभाव केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा. बोरिवलीमधील साईबाबा नगरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये वाद. मनसेचे बॅनर काढण्यात गेलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी रोखलं, त्यावेळी वाद. मनसेच्या बॅनरसह इतर बॅनरवरही कारवाई करा, मनसे कार्यकर्त्यांची मागणी. शासकीय बैठकीसाठी महिला उपनगराध्यक्षांच्या ऐवजी त्यांच्या पतीची हजेरी. बीडच्या परळीमधील एकात्मिक आरोग्य समितीची बैठक वादात. कोणतेही पद नसताना राजा खान उपनगराध्यक्षांच्या खुर्चीमध्ये बसले. पतीने बैठकीला हजेरी लावल्यानं उपनगराध्यक्ष फैसर खान यांचं पद धोक्यात. नाशिक पालिकेच्या महासभेमध्ये खड्ड्यांवरून नगरसेवक आक्रमक. बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. महासभेत नगरसेवकांचा गदारोळ. खारघरमध्ये राज्य सरकारकडून सिडकोमार्फत मेघालय सरकारला नवीन मेघालय हाऊस भूखंड हस्तांतरण सोहळ्याचं आयोजन. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असूनही शिंदे कार्यक्रमाला गैरहजर. सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. बुलडाण्यामध्ये खामगावात सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमात अंबादास दानवेंची उपस्थिती. भाजपा आमदारांसह अंबादास दानवेंच्या हजेरीनं भुया उंचावल्या. लोकसभेतील खासदारांसाठी काँग्रेसकडून व्हीप जारी. सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. 10, 11 आणि 12 ऑगस्टला लोकसभेमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश. या काळात डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची शक्यता. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयकडून दिल्लीच्या जलदगती न्यायालयामध्ये 13 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल. या 13 जणांमध्ये लातूरच्या 3 जणांचा समावेश. IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. तुम्ही डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात. तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाया रचला जाईल, पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन. मोदींच्या नेतृत्वात डिजिटल व्यवहार आणखी वाढले. अर्बन बँकिंग क्षेत्राला आम्ही विकसित करतोय. बँकिंग सेवा आता आधुनिक होणार, गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. शहांच्या हस्ते NUCFDCच्या कार्यालयाचं उद्घाटन. नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. सांगलीमधील जतच्या नामांतराला सर्वपक्षीयांकडून विरोध. गोपीचंद पडळकरांकडून जतचे नाव बदलून देवभूमी जत असं करण्याचा प्रस्ताव. तालुक्यामधील विरोधकांची पडळकरांच्या प्रस्तावाच्या विरोधात आज आंदोलनाची भूमिका. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामधील आरोपी शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका. 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया. FDA चायनीजकडे मोर्चा वळवण्याची शक्यता. आता चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. तुकाराम मुंडेंच्या वक्तव्यानं पुढील कारवाई चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे असल्याची चर्चा.
नागपूर रेल्वे स्थानकावर 3,09,00,000चं विदेशी बनावटीचं सोनं जप्त. DRIची मोठी कारवाई. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून प्रवास करणारा प्रवासी ताब्यात. सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावर ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉई युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन. कर्मचारी आणि कामगारांच्या हक्कांसाठी कार्यालय महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार. रायगडच्या वाणगावमध्ये इको कार थेट दुकानामध्ये घुसली. रिव्हर्स गिअरमध्ये असलेली कार थेट दुकानातील फ्रीजसह अनेक वस्तूंचं मोठं नुकसान. प्रवरा नदीमध्ये वाहून गेलेला ऋषिकेश गडाखचा मृतदेह अखेर 10व्या दिवशी आढळला. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यामधल्या धानुरे घाटाजवळ मृतदेह सापडला. 30 जुलैला संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. सोलापूरच्या रावगावमध्ये शेतीच्या वादातून वृद्धाला मारहाण. उपचारादरम्यान वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू. न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या जुहू परिसरात व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबियांची हत्या करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न. घरातील स्वयंपाकीच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. या प्रकरणी 5 जणांना अटक. सुरक्षा रक्षकाची हत्या करून घरात घुसण्याचा प्रयत्न झाला होता. कल्याणपुरमधील गावदेवी रोडवरील रजिस्ट्रेशन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग. कार्यालयामधील मोठ्या प्रमाणातील दस्तऐवज आणि महत्त्वाची कागदपत्र जळाल्याची भीती व्यक्त. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत. सरकारसह कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. कुटुंबियांचा आरोप. मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. नालासोपाऱ्यामधल्या आचोळे परिसरात रोशनी अपार्टमेंटचा सज्जा कोसळून दुर्घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. इमारत धोकादायक झाल्यानं सर्व रहिवाशांना बाहेर काढून महापालिकेकडून त्यांची व्यवस्था. महापौर अजीव पाटलांकडून घटनास्थळाची पाहणी. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये डॉक्टर गोरखनाथ पोळ लिखित मी जेन एक्स एका जेन झीचा बाबा या पुस्तकाचं प्रकाशन. सीओ मंदार पनवेलकर आणि डॉक्टर अनंता धरणेकरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. सांगलीमध्ये प्रेसच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवर चढला. कुपवाडच्या स्वामी मळ्यामध्ये शोले स्टाईल ड्रामा. ती खाली आली तरच खाली उतरेन असा हट्ट या तरुणानं धरला होता. तरुणाची समजूत काढून त्याला सुखरूप टॉवरवरून खाली उतरवलं. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बरवर सीएसएमटी सोनाभट्टी वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल 20 ते 40 मिनिटं उशिरानं कुर्ला ते भायखळा दरम्यान धीम्या लोकल जलद मार्गावरून वळवल्या. करी रोड चिंचपोकळी स्टेशनवर लोकल थांबत नसल्यानं प्रवाशांना मनस्ताप. मुंबईच्या लोकलची तिकीट तपासणी आता अधिक मजबूत होणार. टीसींची संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव. विना तिकीट प्रवासाला आळा बसणार. मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागल्याची चिन्ह. बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या अत्यंत कमी. भाडेतत्वावरील बसची संख्या जास्त. प्रत्येक बसमागील प्रवासी संख्याही घटली. प्रवासी संख्या घटल्यानं उत्पन्नामध्ये कमतरता. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भाजपकडून समरसता संकल्प अभियान सुरू. वाराणसीहून निघालेली पवित्र मातेची कलश यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून यात्रेचं स्वागत. पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण करून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमध्ये दाखल. महिनाभराच्या पायी प्रवासानंतर आळंदीकरांकडून माऊलींच्या पादुकांचं जल्लोषात स्वागत. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं आळंदी नगरी दुमदुमली. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक भागात जाणवले भूकंपाचे धक्के. 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती. गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये जाणवत आहेत भूकंपाचे धक्के. गोंदिया जिल्ह्यामधील काही भागात जोरदार पाऊस. धान पिकाला पोषक असं वातावरण निर्माण. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज बॅकवॉटर परिसरामध्ये रोहित पक्षाचं आगमन. बामनोलीच्या त्रिवेणी संगमावर पक्षी पाहण्यासाठी गर्दी वाढली. परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातील पर्यटक, स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याला भेगा. 2 वर्षांपूर्वी कालवा दुरुस्तीसाठी MKS, BIPL आणि सरला कंपनीला 235 कोटींचं कंत्राट. मुदत संपूनही 15%च पूर्ण झालेलं काम. निकृष्ट वडेट्टीवारांचा आरोप. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी यंदा 5,220 गाड्यांचं नियोजन. 1,000हून अधिक एसटी बसेसचं आरक्षण फुल. 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान विशेष बसेस. कुंभमेळ्याच्या कामाबद्दल आम्ही उदासीन. साधू महंतांकडून नाराजी व्यक्त. कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण होणार का असा सवाल. नाशिकमधल्या संत समितीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त. उत्तराखंडच्या अल्मोडामधील तरुणानं पहिल्या इलेक्ट्रिक फ्लाईंग कारचं यशस्वी उड्डाण केलं. तरुण संशोधक रवी टमटा यानं ही यशस्वी चाचणी घेतली. हे वाहन पूर्णपणे विजेवर चालतं. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ही फ्लाईंग कार अत्यंत प्रभावी ठरणार.
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जम्मूतून यात्रा तात्पुरती स्थगित. तर 28 ऑगस्टला छडी मुबारकच्या विशेष पूजनानंतर अमरनाथ यात्रेची सांगता होणार. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.